तुम्हाला आमरस करायला फार वेळ लागतो का आणि करायचा म्हटलं की कंटाळाही येतो का? चला आज झटपट आमरस कसा बनवायचा ते दाखवते आणि तोही अगदी मस्त दाटसर आणि मस्त सीझनचा पहिला आमरस आहे. चला सुरू करूयात. कसा बनवला? फोटोमध्ये दिसतोय तसा अगदी मस्त आणि टेस्टी गोड आंबे घ्यायचे चांगले. नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 6 आंबे घेतलेले आहेत, अगदी पिकलेले आणि गोड आहेत. आता हे पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून घेतले होते मी. असे मस्त धुवून घ्यायचे आंबे स्वच्छ, कारण ही साल आपण परत धुवून याचं पाणी वापरणार आहोत. त्यामुळे पाण्यामध्ये ठेवून चांगले धुवून घ्यायचे आहेत आंबे. असे 5 आंबे घेतलेले आहेत. या 5 आंब्यांनी 2 लहान मुलं आणि 2 मोठी माणसं यांना पुरेसा आमरस होतो. स्वच्छ आंबे धुवून घेतल्यानंतर पातेलं बाजूला ठेवून द्यायचं. चॉपिंग बोर्डवरती आंबा घ्यायचा. सुरीच्या मदतीने आंबा दोन्ही बाजूनी कट करून घ्यायचा. अशा पद्धतीने व्यवस्थित दोन्ही बाजूनी आंबा कट करून घ्यायचा. आता चमच्याच्या साहाय्याने मधला गर आपण काढून घेणार आहोत आणि डायरेक्ट मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत. जास्त भांडी भरवायची नाहीत आणि जास्त हातही भरवायचे नाहीत. मस्त असं पटापट आमरस आपण रेडी कसा करायचा ते पाहत आहोत. आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये जसा हा चमच्याने मी गर काढून घेणार आहे. सगळा गर याच्यामध्ये काढून घेणार आहे. आणि हे सालीला लागलेलं थोडंफार मिश्रण ही वाया आपण घालवणार नाही आहोत बरं का. हे मस्त धुवून परत याच्यामध्येच वापरणार आहोत. अशा पद्धतीने सगळा गर मी काढून घेणार आहे पूर्ण आंब्यांचा. आता हा झाला सालीचा. आता जी कुई असते त्याचाही आपण गर कसा काढून घेणार आहे तेही दाखवते मी तुम्हाला. आता कुईच्या दोन्ही बाजूची साल काढून घ्यायची अशा पद्धतीने. अशी काढून घ्यायची आणि हाताच्या मदतीने असं दाबून घ्यायचं. अगदी कुईची सगळा गर असतो तो याच्यामध्ये निघला जातो. असं दाबून दाबून मस्त असं काढून घ्यायचा. अशी पांढरी चांगली कुई निघते. अशा पद्धतीने आपण सगळे आंबे असे काढून घेणार आहोत. गर अशा पद्धतीने मी सगळा काढून घेतलेला आहे. आता यामध्ये साखर ॲड करायची. आंबे खूप गोड होते त्यामुळे मी 2 आणि अर्धा इतका 2.5 चमचे इतकी साखर ॲड केलेली आहे. तुम्हाला जर आमरस फार गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर ॲड करू शकता. आता मी सांगितल्याप्रमाणे या साली आहेत आणि आपल्या आंब्याच्या ज्या कुया निघाल्या होत्या त्या आहेत, त्याही आपण चांगल्या स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याचंच पाणी याच्यामध्ये वापरणार आहोत. पाणी वापरलं नाही तर आमरस अगदी घट्ट होतो आणि खाता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे पाणी वापरायचं. आणि मेन म्हणजे या कुयाबरोबर जो आपला गर आणि सालीला जे चिकटलेला आंब्याचा भाग आहे तोही याच्यामध्ये वापरला जातो. त्यामुळे या कुया आणि साली धुवून मी वापरणार आहे. अशा चांगल्या दाबून मस्त असं धुवून घ्यायचं. स्वच्छ पाणी घ्यायचं. हातही चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आमरस करायच्या अगोदर. असं दाबून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून अशा कुया आणि साली मी धुवून घेत आहे. या पद्धतीने तुम्हीही असंच धुवून घेऊ शकता. अगदी कमी भांडी भरवून आपण मस्त असा आमरस रेडी करून घेणार. सगळ्या कुया आणि साली अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. बाजूला पातेलं घेतलं होतं त्याच्यामध्ये मी टाकून घेते. ज्या कुयाला जास्त गर राहिलेला आहे त्याला थोडं अजून पाणी घालून मस्त चोळून घेतलं आहे. आता याचं पाणी बऱ्यापैकी दाटसर निघालेलं आहे. त्यामुळे आपला आमरस फार पातळ होणार नाही. आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तसा होतो. या सालीही मी आता काढून घेत आहे. यासाठी आंबे पहिल्यांदा आपण भिजत ठेवायचे आणि मस्त असे धुवून घ्यायचे मिठाच्या पाण्याने, जेणेकरून सगळे आंब्याच्या सालीवरची जी धूळ माती असते ती निघून जाते. आता हे ताटातलं पाणी थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये बॅटर खूप जास्त झालं होतं आंब्याचा गर, तो मी 2 वेळा वाटून घेणार आहे म्हणून थोडा काढून घेणार आहे. आता हे पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी. आता 2 भागात हे करून घेते. 2 भाग केल्यामुळे अगदी मस्त असा आपल्याला वाटता येतं. जास्त थिकनेस आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा येतो हे पाणी वापरल्यामुळे.
आणि दोन्ही वेळेला दोनदा वाटून घेतल्यामुळे अगदी आमरस दाटसर होतो। आता अर्ध आंब्याचा गर मी घेतलेला आहे असा। आता याच्यामध्ये पाणी ॲड करून घेते। जे आपलं उरलेलं पाणी होतं त्यातलं अर्ध पाणी घेतलेलं आहे। झाकण लावूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया। ते सगळं अर्ध राहिलेलं बाजूला ठेवून घेतलेलं आहे मी। असं मिक्सरला मस्त असा आमरस फिरवून घेतलेला आहे। अगदी दाटसर आणि छान झालेला आहे, जसा आपल्याला हवा आहे तसा। आता हे सगळं याच्यामध्ये ओतून घेत आहे। दुसरंही आपण भांडं असंच फिरवून घेणार आहोत, कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत। आमच्याही लहानपणी मिक्सर नव्हता तेव्हा हातानेच असं आमरसाच्या गर काढून पाणी मिक्स करून रवीने घोटून असा मस्त आमरस बनवायची, तोही खूप छान लागायचा। भांड्यात जे घालून घेतलं होतं ते फिरवून घेतलेलं आहे मी। आता दुसरं भांडंही असंच फिरवून घ्यायचं ना। आपला आमरस रेडी आहे। मिक्स करायचं, वेलची पूड घालायची आणि मस्त असा थंड करून एन्जॉय करायचा। दुसरं दोन्ही बॅच अगदी व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे साखर सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल। आता दुसरी बॅच ही वाटून घेतलेली आहे मी, ओतून घेते। हाही आमरस किती छान झालेला आहे, अगदी दासर कन्सिस्टन्सीचा आणि मस्त झालेला आहे। पॅच्युलाच्या मदतीने हाही आमरस मी यामध्ये ओतून घेतलेला आहे। आता चला मस्त असं मिक्स करून घेऊयात। वेलची पूड घातलेला आहे 1 चमचा आणि आता हे आमरस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। किती दाटसर आणि थिक झालेला आहे, अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून सगळं मिश्रण अगदी मस्त मिक्स होईल। आता हे मिक्स करून झाल्यानंतर आमरस खायच्या अगोदर 1-2 तास अगोदर मस्त फ्रीजला ठेवून घ्यायचा, थंडगार चिल्ड करून घ्यायचा। वेलची पूड घातलेली आहे 1 टीस्पून मी, चिल्ड करून घ्यायचा, तेव्हाच खाताना अप्रतिम लागतो आणि मस्त मज्जा येते खाताना। अगदी थंड थंड आमरस एन्जॉय करायला अगदी छान वाटतो। वेलची पूड घालून परत मिक्स करून घ्यायचा आणि 2 ते 2.5 तासांसाठी फ्रीजला ठेवून द्यायचा। 2 ते 2.5 तासानंतर चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर, आमच्याकडे पुरणपोळी बरोबर सुद्धा आमरस खाल्ला जातो, अगदी मस्त लागतो। वटसावित्रीच्या पौर्णिमेला आमरस पुरणपोळी असा बेत असतो। तुमच्याकडे काय बनवतात वटसावित्रीच्या पौर्णिमेला हेही नक्की सांगा। असा मस्त आमरस रेडी करून घेतलेला आहे मी। चला आता झाकण लावून फ्रीजला ठेवून देते हा आमरस आणि 2 ते 2.5 तासानंतर मस्त असा खायचा, थंड आणि चिल्ड। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेश्मास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा चॅनलवरती। अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत चलेन। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचाही आमरस असा झटपट बनवायचा असेल तर या पद्धतीने नक्की बनवा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय। स्वस्त खा आणि मस्त